कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. कोण आलं होतं? हो, हो. ऐक ना मला अरे दार कशाला लावतोय? काय चाललंय तुझं? सिक्रेट आहे. हा काय काय सिक्रेट आहे? हळू बोल तू. आता अजून ऐक ना भाई रॉकी कसा बाबा? काय रे शिकवणी बंद? ते मीच त्याला सांगितलं की आज हे इम्पॉर्टंट काम आहे ना आपलं, ते अभ्यास वगैरे नंतर करू. एक मिनिट आपलं ते मला ठरवू दे आधी, काय काम आहे ते सांग. ऐक, परत 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 काय? तू ते स्वप्न बघितलं होतंस. अरे हो भाई नाही नाही, बघ तुला प्रपोज करायचंय, चांगली गोष्ट आहे, मी हवी ती मदत करेन. चालेल. मग तुम्ही सांगा मला काय करायचंय. तू सुरू कर, मी सांगतो. मग सांग. ऐक ऐक, सगळ्यात पहिले ना हा. असं आपण गुडघ्यावर बसायचं गुडघ्यावर बसायचं. आणि मगाशी नाही का तू असं ते रोज घेतला होता ते घ्यायचं आणि डोळे बंद. ऐकली? तुला हे सगळं कसं माहित? मी फिल्म्स बघते. ओके, मग काय प्रॉब्लेम नाही, मग कंटिन्यू कर. झालं मला सांगा. हा हा, ऐका ऐका. आणि मग डोळे बंद करून मनात येईल ना ते असं बोलून टाकायचं. सगळ्यात पहिले ना तू गुडघ्यांवर बस, ओके. सांभाळून. हा, जमतंय? असं बसायचं. हा, हा. आणि आता डोळे बंद कर. कोण दिसतंय? अच्छा. प्रॉब्लेम आहे. का प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय? आजू कोण? अज्जू, अजय देवगण स्ट्रेचिंग. ही ओळख नाही. हा मुद्दा आहे का? हे बघ शिवा, तुला अज्जू नाही तर आशू दिसला पाहिजे ना. मग म्हणजे आशूच असतो डोक्यात माझ्या. पण आता मी ते व्हिडिओ बघितला ना थोड्या वेळापूर्वी अज्जूचा, तर मग ते अज्जू एवढा मुद्द्यावर या. मुद्दा मी गुडघ्यावर बसते. हा. हा, आणि असं करायचं, डोळे बंद करून त्याला आठव आणि मग मनात जे काय ते बोलून टाकायचं. सिंपल. काय बोलायचं? शिवा, हे बघ, तुझ्या मनात जे काय असेल ना ते स्पष्टपणे बोलून टाक. पण कसं बोलायचं म्हणजे? मनातलं बोल ना. ती हँग झाली बघ. हा, सांग ना लवकर. मनातलं जे काय ते सांगून टाक. बोल. आय असं कसं बोलायचं? मला नाही बोलतायत. आय लव्ह. ते दोघे संपदाईला समजाव. एक काम कर, माझ्या मागे बोल, चालेल? हा, बोल. आय आय लव्ह हा यू. ते मला नाही येत. मी सांगतो, एक काम कर तुला जमतं का हे सगळं? भाई, बता इसको. मला माहिती आहे. अरे मी सांगतो, थांब घे. हे बघ, हा गुडघा खाली, हा पाय असा, बरोबर आहे. हा तसं. आणि उजवा हात समोर घ्यायचा, त्याच्यात फुल असं इमॅजिन कर आणि डोळे झाकून निवांत जे मनात आहे ना ते बोल. बरं. आय लव्ह यू. भाई बोलली. जमलं. बरोबर. थँक्यू तुम्हा दोघांना, आणि तुला पण थँक्यू. पण आता तुम्ही दोघांनी मिळून अभ्यासाला जायचं गपचूप. हा, हो. अभ्यास केला पाहिजे, नाहीतर सगळं. नाही. तुम्ही दोघांनी शिकवणी सुरू करा, मी शिवाची तालीम घेतो. हो, चालेल. चल तू, आपण जाऊया. चल. बाय. चालेल जा. ओके, आपण पुन्हा एकदा ट्राय करूया. निवांत करायचं काही. ओके, हे करू नंतर आपण, आधी परत. सीताई, हे काय चाललंय शिवा? प्रपोज? मला माहितीये हे कुठल्याच सुनेने तिच्या सासूसाठी केलं नसेल. मग कशासाठी चाललाय हा वेडेपणा? वेडी माणसंच टोकाचं प्रेम करतात, जे माझं तुमच्यावर आहे. तुमचा माझ्यावर राग आहे आणि तुमचा हक्क येतो, कारण तुम्ही माझ्या सासू आहात. असंच असतं सासू सुनेचं नातं. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. सीताई, म्हणून ना मला तुमचा राग पण आवडायला लागलाय. तुम्ही मला रागवा, ओरडा, वेळ आली ना तर थप्पड पण मारा, पण
आपलं हे सासू सुनेचं नातं आहे ना, ते पलीकडे जाऊन आई मुलीचं होऊ द्या इतकंच वाटतं. हे बघा सीताई, हे प्लीज तुम्ही घ्या, मनापासून देते, कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. वा वा अरे लक्ष्मण, आई, मी यात नाहीये हं. आणि काय आहे हे सगळं? शी, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. आणि आय एम शुअर तुला सुद्धा आवडलं नसेल. शिवा, काय चाललंय हे सगळं? तुमचं मन जिंकण्याचं ट्राय करते. मला आपलं नातं ना खूप घट्ट झालेलं पाहिजे खरंच. इम्पॉसिबल आहे ते. आईच्या नखाची तरी सर येणार आहे का तुला? आणि तसंही वस्तीतल्या मुलीशी प्रेमाचं नातं जोडण्यात आईला काही एक इंटरेस्ट नाहीये, कळलं? कीर्ती ऐक ना, हा विषय त्या दोघींमधला आहे, हो ना? तू त्यामध्ये बोलू नकोस. पण शिवा, आवडली आहे तुझी स्टाईल आम्हाला. हा आपली स्टाईलच अशी आहे. हो खरंच, कोणाचंही मन जिंकून घेईल अशी. पण मला हे अजिबात आवडलेलं नाही. या सगळ्यांनी मी इम्प्रेस होईन असं वाटलं तुला? माझ्यासोबत असं परत करायचं नाही. हा, पण सगळं व्यवस्थित होण्यासाठी कुठून तरी सुरुवात करावी लागेल ना. कशी होणार आहे सुरुवात? तू आईला आवडत नाहीस हे खरंय, आणि आईला काय आवडतं हे तरी सांगू शकली आहेस का तू एकदा तरी? पण असं एकदा कसं सांगणार ना, कारण एक गोष्ट नाहीये ना सांगायला, बऱ्याच गोष्टी आहेत. माझं लग्न झालं तेव्हा मला काहीच येत नव्हतं, पण रागात का होईना ह्यांनी मला एक चान्स दिला. चुकलं तिथे दाखवून दिलं सगळं. हे आपलं माणूसच करू शकतो ना. आणि आशूवर तर त्यांनी एवढे चांगले संस्कार केलेत की म्हणजे आशू ना एकदम कार्बन कॉपी आहे तुमचा. म्हणून तर आमचं जमत नसताना तो कधीच वाईट नाही वागला माझ्याशी, कधीच नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.